हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आता आपण लहान मुलाला उपयोगी अशी व्हिडिओ बनवणार आहे, ते म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे पाढे. तर आता आपण 1 ते 10 पर्यंत अशा सोप्या पद्धतीनं स्ट्रिकने पाढे कसे तयार करायचे, पाठ करायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिसने ते पाढे कसे लक्षात राहतील हे आता बघणार. चला आता 2चा पाढा बघूया. 2 गुणिले 1 बरोबर 1. 2 गुणिले 2 बरोबर 4. 2 गुणिले 3 बरोबर 6. 2 गुणिले 4 बरोबर 8. 2 गुणिले 5 बरोबर 10. 2 गुणिले 6 बरोबर 12. 2 गुणिले 7 बरोबर 14. 2 गुणिले 8 बरोबर 16. 2 गुणिले 9 बरोबर 18. 2 गुणिले 10 बरोबर 20. तर आता आपला बेचा पाढा झालेला आहे आणि त्यानंतर आपण लगेच पुढचा पाढा म्हणजे 3चा पाढा पण पाहणार आहोत. 3 गुणिले 1 बरोबर 3. 3 गुणिले 2 बरोबर 6. 3 गुणिले 9 बरोबर 3 गुणिले 3 बरोबर 9. 3 गुणिले 4 बरोबर 12. 3 गुणिले 5 बरोबर 15. 3 गुणिले 6 बरोबर 18. 3 गुणिले 7 बरोबर 21. 3 गुणिले 8 बरोबर 24. 3 गुणिले 9 बरोबर 27. 3 गुणिले 10 बरोबर 30. तर अशा प्रकारे आपला 3चा पण पाढा झालेला आहे. आणि आता आपण पुढचा पाढा पाहणार आहोत आणि अशा ट्रिकने मल्टिफिकेशनच्या ट्रिकने पाढे पटकन लक्षात राहतात आणि घोकंपट्टी पण करायची गरज नाही. फक्त ज्याचा पाढा आहे तो अंक मल्टिफिकेशन आणि 1 2 3 असं मल्टिफिकेशन केल्यानंतर आपल्याला पाढे तयार होतात. आणि 1-2 वेळेस प्रॅक्टिस केली तर पाढे परफेक्ट असे आपल्या लक्षात राहतात आणि ते कधी न विसरण्यासारखे होतात. तर आपला 2चा झाला, 3चा झाला. त्यानंतर आपण आता लगेच 4चा पाढा पाहणार आहोत. 4 1 4. 4 गुणिले 2 4 दोन्ही 8. 4 गुणिले 3 4 त्रिक 12. 4 गुणिले 4 4 चौक 16. 4 गुणिले 5 4 4 पंचे 20. 4 गुणिले 6 4 सक्क 24. 4 गुणिले 7 4 7 28. 4 गुणिले 8 4 8 32. 4 गुणिले 9 4 9 36. 4 10 40. तर आता आपला 4चाही टेबल आपला झाला आणि त्याच्यानंतर आपण आता 5चा टेबल अशा ट्रिकने पाहणार आहोत. तर ट्रिक तुम्हाला सोपी वाटली, इझी वाटली तर लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनलला. 5चा टेबल. तर इंग्लिशमध्ये टेबल आपल्या पाढेला टेबल असे म्हणतात आणि आपण एक बे म्हणतो तर ते 2 1 जा असं बोलतात. 5 1 5. 5 दोन्ही 10. 5 गुणिले 30 5 त्रिक 15. 5 गुणिले 4 5 चौक 20. 5 गुणिले 5 5 25. 5 गुणिले 6 6 5 5 29. 5 गुणिले 7 5 7 35. 5 गुणिले 8 5 40. 5 गुणिले 10 5 9 45. 5 गुणिले 10 5 10 50. तर अशा प्रकारे 5 पर्यंत आपण पाढा घेतलेला आहे.
आता त्याच्यानंतर आपण पुढचा पाढा लगेच स्टार्ट करणार आहे, ते म्हणजे 6चा. तर 6चा पाढा स्टार्ट करण्यासाठी ज्याचा 6 आधी लिहित जायचं, नंतर मल्टिप्लिकेशन चिन्ह म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि 1 2 3. आता 6चा पाढा स्टार्ट होते. 6 1 6, 6 गुणिले 2 12, 6 गुणिले 3 18, 6 गुणिले 4 6 चौक 24, 6 गुणिले 5 6 पंचे 30, 6 गुणिले 6 6 36, 6 गुणिले 7 7 चौकून 42, 6 गुणिले 8 6 48, 6 गुणिले 9 6 9 54, 6 गुणिले 10 6 10 60. तर अशा प्रकारे इझी आपण पाढे पाहत आहोत आणि त्याच्यानंतर आपण लगेच पुढचा पाढा पाहणार आहोत, ते म्हणजे 7चा. 7 1 7, 7 गुणिले 2 7 दुनी 14, 7 गुणिले 3 7 त्रिक 21, 7 गुणिले 4 7 चौक 28, 7 गुणिले 5 7 5 35, 7 गुणिले 6 7 चौकून 42, 7 गुणिले 7 7 7 49, म्हणजे 7चा वर्ग निघतो इथं. सात गुणिले 8 7 8 56, 7 गुणिले 9 7 9 63, 7 10 70. तर आता आपण पुढचा लगेच 8चा पाढा पाहणार आहोत, म्हणजे आपले 10 पर्यंत पाढे पाठ होतील आणि आपण लिहून अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला पाठ करायची गरज नाही, ते प्रॅक्टिसनेच आपल्या लक्षात राहणार आहेत. तर आपण आता लगेच 8चा टेबल पाहणार आहोत. 8 गुणिले 1 8 1 8 1 8 8 2 गुणिले 2 8 2 16, 8 गुणिले 3 8 3 24, 8 गुणिले 4 8 चौक 32, 8 गुणिले 5 8 45, 8 गुणिले 6 8 सकून 48, 8 गुणिले 7 8 7 56, 8 गुणिले 8 8 8 64, 8 गुणिले 9 8 9 72, 8 गुणिले 10 8 10 80. तर शेवटी 10चं ज्यावेळेस येतं ना 8 गुणिले 10 8 10, तर 8 आणि त्याच्यानंतर 0 दिलं, जे स्ट्रीप आहे ते स्ट्रीप लक्षात ठेवल्यानंतर आपले पाढे खूप इझी होतात. चला आता आपण पुढचा पाढा 9चा पाढा पाहणार आहोत. 9 1 9 9 दोन्ही 10 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 गुणिले 4 9 चौक 36, 9 गुणिले 5 9 5 45, 9 गुणिले 6 9 सक 54, 9 गुणिले 7 9 7 63, 9 गुणिले 8 9 8 72, 9 गुणिले 9 9 9 81, 9 10 90. तर चला आता आपला लास्ट म्हणजे 10चा आणि इझी असा पाढा पाहणार आहोत आपण. 10 1 10 10 10 1 10 10 2 20, 10 गुणिले 3 30, 10 चौक 40, 10 पंचे 50, 10 सकून 60, 10 सत्ती 70, 10 8 80, 10 9 90,
10 10 100. तर अशा प्रकारे आपले पाढे तयार झालेले आहेत आणि आपण खूप छान प्रकारे सांगितले.